हाय फ्रेंड्स, पाहू शकता आज आपण मस्तपैकी चवळीचे शेंगे घेऊन आलेले आहे। चवळीच्या शेंगा मस्त असं निभार आणि पिवळे पिवळे असे आणलेले। तर आजचा आपण नवीन ब्लॉग मस्त असा शेंगा उकडायचं कसं हे पाहून घेऊया। तर शेंगा आपण चवळीच्या शेंगाची भाजी तर भरपूर प्रकारे आपण करू शकतो, पण उकडून पण खातो। उकडून खाल्लेल्या शेंगा खूप असं मस्त असं चविष्ट लागतो। एकदा तुम्ही नक्की उकडून पहा। तर आपण आता पाहून घेऊया कसं उकडायचं। तर चवळीचा शेंगा सर्वात आधी आपण धुवून घेऊया। आपण शेंगा 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे। इथं आपण गॅस चालू केलेला आहे आणि मी हे शेंगा उकडण्यासाठी कुकरचा वापर करणार आहे। तर कुकर आपला एकदम साधा सोपं आहे आणि झटपट आणि पटकनी पण होतो, त्यामुळे आपल्याला कुकर गॅसवर ठेवले। त्याच्यामध्ये आपण 1 ग्लास पाणी टाकून घेऊया। आपल्याला जास्त पाणी ऍड नाही करायचे, पाणी अगदी कमीच ठेवायचे शेंगा उकडायसाठी। त्याच्यामध्ये आपण 1 चम्मच मीठ टाकून घेऊया। आता आपण धुतलेले शेंगा टाकूया। पाहू शकता 1 मूठ शेंगा आहे आपले एवढे, तर त्याला मी 1 ग्लास पाणी यूज केले। आपल्याला कुकर मध्ये शेंगा असे छान असं बसून घ्यायचे। पाहू शकता पाणी आपलं शेंगाचं वरती अजिबात आलं नाही पाहिजे, पाणी थोडंच ठेवायचे। या प्रकारे तुम्ही दाबून पण बघू शकता, शेंगाचं खालीच पाणी पाहिजे आपल्याला। आपण 1 चम्मच मीठ पाण्यात टाकलं होतं, अजून 1 चम्मच वरून टाकूया शेंगाच्या। आता आपण ह्याला झाकण लावून 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आपल्याला। अगदी सोपं आहे आणि झटपट असं तयार होतं आणि खायला पण एकदम मस्त असं चव लागते शेंगाची। एकदा या प्रकारे नक्की बनवून बघा। आता आपल्या कुकरचे 3 शिट्ट्या झालेले, तर आपण पाहून घेऊया आपल्या शेंगा झाल्यात का नाही। आपल्या शेंगा झाल्यात का नाही पाहून घेऊया। पाहू शकता शिजले, तर हे बघा हाताने दाबले की लगेच हे होते, म्हणजे आपल्या शेंगा चांगल्यापैकी शिजलेत। हे बघा एवढं शिजवायचे आपल्याला, लय जास्त शिजवलं की एकदम गाळ होतं त्याचा, खायला पण टेस्ट त्याची चेंज होते। त्यामुळे आपल्या शेंगा एकदम परफेक्ट शिजलेत 3 शिट्टीमध्ये, पाहू शकता। आता आपण शेंगा बाहेर काढून घेऊया। पाहू शकता आपल्या शेंगा छानपैकी शिजलेला आहे। हे बघा ते आपल्या शेंगा हाताने लगेच होते, म्हणजे छानपैकी शिजलेत आणि या मस्त अशा चवीला पण खूप मस्त लागतात या प्रकारे जर केले तर, आणि खूप टेस्टी लागतात। तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आणि खाऊन बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। बाय बाय।